मोबाईल हवाय ना? नाव सांग. आर्यन. आर्यन बाबू. परशु हा चांगला नकलाकार आहे. चांगलं वागण्याची नक्कल करून तो परमेश्वराला एक फसवू शकतो. अमृता, तू आत्तापर्यंत जे काय बोललीस ना त्याची बिलं भरण्यासाठी मला बँकेकडून एक लोन घ्यावं लागेल. नंतर आयुष्यभर ते लोन फेडण्यासाठी ना मला उपाशी मरावं लागेल. तो इंडिया काय फुकटचं खाणार होय? त्याच्याकडे मोठी कामगिरी सोपवली. म्हणजे मी अमृता बरोबर कॉलेजला जायचं? बरोबर जा ना, ते एकटी जा. कॉलेजला जायचं नक्की. हे बघ जानकी, मी काय म्हणतेय ते जरा समजून घे. या घराला आता तुझी सवय लागली आणि ती तशीच राहिली पाहिजे. एकदा सगळी सूत्र तुझ्या हातात दिली की मग मी डोळे मिटायला मोकळी ना. आत्याजी, तू तिला इमोशनल ब्लॅकमेल करतेस. अमृता, त्या म्हणतात ते बरोबर आहे. अगं काय बरोबर बोलतायत? हे बघ, तू इमोशनल होऊन कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. अगं हो, पण म्हणून तू कॉलेजला जायचं नाही हा मार्ग नाही ना असू शकत. ठीक आहे जानकी, तुला कॉलेजला जायचं आहे ना, खुशाल जा. फक्त एक लक्षात ठेव, तुझ्या कॉलेजला जाण्यामुळे तुझ्या संसारात जर काही अडचण येणार असेल तर तू स्वतःहून कॉलेजला जाणं बंद करशील. चालेल. अगं काय चालेल? आता तिने मान्य केलंय ना, तिला मान्य करायला तू भाग पाडतेस. जे ठरलं ते ठरलं. जाऊ देत तिला कॉलेजला. जशी तुझी इच्छा. जानकी, तू चल इथून, नाही तर हा निर्णय पण बदलेल. चल. परमेश्वरा, माझ्या मनात जी भीती आहे ती खोटी ठरू दे रे देवा, खोटी ठरू दे. इकडे पिशवी त्या कचऱ्यात नेऊन टाक. अरे टाक ना आता. परशुष ना मला कंगाल करून सोडणार. किती गोड दिसते माझी चिव, किती शाणी झालीये. रडत नाही आता आमची चिव, अजिबात रडत नाही. आईला अजिबात त्रास देत नाही. तर काय टिक्का कोणी लावला नजर लागू नये म्हणून? चिवला हा आजच्या बहिणी लावलाय, आजच्या बहिणी लावलाय. सुमिताई, कोण आलंय चिवला भेटायला? कोण आलंय? आवडती जानकी मावशी आली आहे का तुझी? मावशीला हसून दाखव, हसून दाखव मावशीला. कशी आहेस आता? मी बरी आहे. हो की नाही? सगळं ठीक आहे ना? हो.
असं का विचारतेस? सहजच तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आले होते. डॉक्टर दीक्षितांचा पण फोन येऊन गेला मगा. तुझ्याबद्दल विचारत होते. त्यांना म्हणाव मी एकदम बरी आहे. मागे जे काही झालं होतं ते मला पडलेलं एक वाईट स्वप्न होतं. पाहिलंस, एकाच भेटीत किती फरक पडलाय ते. हा फरक कुठल्याही डॉक्टरांमुळे नाही तर माझ्या नवऱ्यामुळे झालाय. हे जर असंच वागत राहिले ना तर बघता बघता चमत्कार घडेल. हे बघ सुमिताई, परशुदादा सुधारले असतील तर चांगलंच आहे. खरंच बदलले असतील तर म्हणजे तुझा विश्वास नाहीये का? माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. आणि खरं तर मी तुला हेच सांगायला आली आहे की आपली सुखदुःख दुसऱ्याच्या वागण्या बोलण्यानुसार आपण का बदलायची. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही? सुमिताई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता, आहे आणि राहणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे पण यांच्यावर नाही. समजा परशुदादा उद्या परत विचित्र वागायला लागले तर? पण ते तसं का वागतील? ते आधी असं का वागत होते याचं उत्तर आहे तुझ्याकडे? आपण नेहमीच चांगल्याचाच विचार करावा ना. मी पण तेच सांगतेय, फक्त समोरच्यावर अवलंबून राहायला नको. तू असं कसं म्हणतेस जानकी? आणि तो जर आपला नवरा असेल तर? नरसिंह भाऊजी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तू 15 दिवस जेवली नव्हतीस. आपलं वागणं, बोलणं, विचार करणं हे आपल्या जवळच्या माणसासाठीच असतं ना. हो की नाही? हो की नाही? मावशीला सांग बाबा आपले कसे लाड करतात. काय ग, कॉलेज कसं चाललंय? काकू बरी आहेस ना? नाही म्हणजे माझी चौकशी करतेस म्हणून विचारलं. अगं मला वाटलं म्हणून तुझी चौकशी करतेय. अरे वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. आता मी तुझी चौकशी करणारच ना, कारण माझ्या समोरच तू लहानाची मोठी झालीयस. आधी ठीक होतं, आधी नर्मदा वहिनी होत्या, पण आता अरे बापरे, म्हणजे आईसारखी तुला माझी काळजी वाटायला लागलीये का? वाटणारच ना, कारण जी बाई या घरात तुझी आई बनून आलीये तिला जरी वाटत नसली तरी मला वाटतेच ना. काकू आता जर विषयांतर होत आहे असं नाही वाटत आहे तुला? हो का? ठीक आहे, मग आता आपण सरळ विषयावरच बोलू. काय ना अमू,
जरा चांगल्या गाड्या बघून त्यावर बसत जा. म्हणजे म्हणजे मी आज तुला बाईक वरून जाताना पाहिलं. मुलगा बरा होता, पण ती बाईक ना एकदम थर्ड क्लास होती. हे बघ काकू, तो तो माझा ज्या पद्धतीनं तू बाईकवर बसली होतीस ना, त्यावरून माझ्या लक्षात आलंय तो कोण होता ते. काकू तसं काही नाहीये ग. अगं मग तूच मला सांग ना, तो कोण होता? का जे प्रेम तुला घरात मिळत नाही ते तू आता बाहेर शोधतेय? काकू काय बोलतेस, तुला कळतंय का? तुझ्याच फायद्याचं बोलती. कम ऑन, वी आर जस्ट लाईक फ्रेंड्स. आणि प्लीज मी काही त्या टिपिकल नॅरो माइंडेड वुमन सारखी नाहीये. कम ऑन. काकू तसं काही नाहीये. काय ग, तुझा आवाज एकदम असा खाली कसा आला? मुद्द्याचं बोल. मुलगा बाई खूप हँडसम आहे. नरसिंह भाऊजींशी बोलायला हवं. काकू यातलं कोणाला काहीही कळलं ना तर तर काय, तर काय करशील तू? का छळतेस मला? करेक्ट. त्यापुढे ना माझ्याशी याच आवाजात बोलायचं. हे बघ काकू, तुला सांगितलं ना तसं काही नाहीये. वी आर जस्ट फ्रेंड्स. माझं जेव्हा पहिलं प्रेम होतं तेव्हा मीही सगळ्यांना असंच सांगायचे, वी आर जस्ट फ्रेंड्स. कम ऑन अमू, यू जस्ट डोंट वरी. जर का तू माझ्याशी नीट वागलीस तर मी तुझं हे सिक्रेट ठेवू शकते. ओके, गुड नाईट. आणि हो, तो जो मुलगा आहे ना त्याला ना बाईक चेंज करायला सांग. नाहीतर एक काम कर ना, आपल्याकडची एखादी गाडी त्याला देऊन टाक. गुड नाईट. अरे राजा माझ्या मायला तुझ्या काय बेस्ट काम केलं राव. कसं काय जमते तुला हे सगळं? मायला त्या इंडियाला आयुष्यात जमणार नाहीये. कसं काय मिळवलं रे बाईचा पत्ता? घरदार विकल्यावर 5,200,000 गेल्यावरती कुणी पत्ता मिळवलं. ये रडू नको रे, रडू नको. व्याजात सकट पैसे दे, शब्द आहे माझा. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हणजे मोठ्या विश्वासानं गाढवाच्या मागं उभं राहण्यासारखं आहे. यायला तुझ्या खांद्यावर जरा काय घेतला कौतुकाने, तर कानामध्ये गमती जमती करायला लागला का रे? अहो मालक, तुमचं एक तरी काम कधी पूर्ण झालंय का? आपल्याला त्याच्यात काही फायदा झालाय का? हा रे, यायला प्रत्येक कामामध्ये काही ना काहीतरी विघ्न येत असतात, पण आपण काम मात्र प्रामाणिकपणे करतो. आता पाप करण्यात कसला आलाय प्रामाणिकपणा? हा तुझा विचार आहे ना, हाच आधी डोक्यातनं काढून टाक, तोच घात करतोय. मला तर वाटते प्रत्येक कामाला कोणा ना कोणाची तरी नजर लागते बघ. म्हणजे आता कुणाचं बळी देता की काय? एकदम माझ्या तोंडातलं बोलला रे. बळी द्यावाच लागणार, आता बळी द्यावाच लागणार. वाकनीस, तुम्ही अजून बंगल्यातच आहात का घरी पोचलात? नाही, जरा काम होतं. वाकनीस, महत्वाचं काम असल्याशिवाय मी या वेळेला फोन करीन का तुम्हाला? ताबडतोब निघून या इकडे. हां.
भांडण झालं का? अरुण? हा, कोण अरुण? ते तू मला परवा नाव सांगितलं ना त्याचं. अरुण नाही ग बाई, आर्यन नाव आहे त्याचं. तेच ते काय भांडण झालं का? नाही ना, उलट त्याच्याशी भांडण झालं असतं ना तर मी आनंदाने नाचले असते, पण त्याला भांडायला पण वेळ नाही माझ्याशी. पण मग झालं काय? कोणावर रागवली एवढी? जानकी, या घरात एकच अशी व्यक्ती आहे जी माझ्या डोक्यात जाते आणि आता तिच्या समोरच मला नमतं घ्यावं लागणार आहे. आईलताई. पण का? काय झालं? त्यांनी काय केलं आणि त्यांच्या समोर तू का नमतं घेणार? अहिल्या काकूने मला आर्यन बरोबर बाईकवरून फिरताना पाहिलं आणि ती आता मला ब्लॅकमेल करते. तिच्याशी नीट नाही वागले ना तर बाबांना जाऊन सांगेल. डोकं आउट झालंय माझं तर. ए, माझ्याकडे एकदम भन्नाट आयडिया आहे. अगं मग सांग ना. त्यांनी काय सांगायच्या आधी आपणच जाऊन सांगूयात ना. वा, एवढं सोपं वाटतं तुला? खरं बोलण्याचा हाच तर फायदा असतो. अगं पण अजून कशात काही नाहीये आणि त्यांना काय सांगू मी? अजून मला तो हो पण नाही म्हणालाय. हे सांगू काय बाबांना? काय सांगायचं मला? घ्या, बाबा चालेत ते ऐकायला. बोला. काय? कुठं काय? ते आमचं असंच. अच्छा, म्हणजे तुम्हा दोघींमध्ये काहीतरी सिक्रेट आहे वाटतं. ठीक आहे, नंतर येतो. नाही नाही अहो, सिक्रेट कसलं? आणि तुमच्यापासून काय लपवणार? नाही, मी ॲक्च्युली वेगळ्याच कामासाठी आलो होतो. उद्या जानकीला जरा शॉपिंगला घेऊन जा. शॉपिंग? कशाला? कॉलेजला जाणार आहेस ना? मग अशीच जाणार आहेस का साडीत? मग कशात जातात? मी साडीच घालणार ना मी. जानकी, अगं बाबा बरोबर बोलतायत. आणि फक्त कपडेच नाही, वया, बॅग, पुस्तकं सगळं घ्यायचंय आपल्याला. बाबा एकदम यो करून टाकू का हिला? तुला जे वाटतं ते कर. तुमच्या वयाला पटतं ते सगळं करा. म्हणजे काय करा? हे यो करा म्हणजे काय करा? यो म्हणजे एकदम माझ्यासारखं शर्ट, पॅन्ट, स्कर्ट्स. हे म्हणजे तसा पंजाबी ड्रेसही छान दिसतो. कसं आहे, फॅशन करणं सोपं आहे, पण ती कॅरी करणं अवघड आहे. यू राईट. मग तुम्ही उद्या बँकेत कळवून टाका. म्हणावं टोळ धाड येते, पैसे तयार ठेवा. शार्प 11 वाजता. कशाला ती काहीतरी उगीच. जायचं म्हणजे जायचं. अगं पण कशाला? आता ठरलंय ना जायचं. आत्याबाई, तुम्हाला अवेळी तसदी दिली, माफ करा. काय बोलताय आत्याबाई? तसदी कसली त्यात? वागणेस, जानकीच्या कॉलेजच्या ॲडमिशनचं काम कोणी केलं? मीच केलं. साहेबांनीच त्यांच्या सहीचं लेटर दिलं होतं. म्हणजे ॲडमिशन होणार तर? आत्याबाई, साहेबांच्या एका फोनवर काम होतं. इथे तर लेटर दिलं होतं त्यांनी. एवढी मोठी गोष्ट घरात घडली, तुम्हाला आमच्याशी येऊन बोलावं असं नाही वाटलं? मला वाटलं की तुमच्या इच्छेनुसारच सगळं चाललंय. ही ॲडमिशन रद्द करायची असेल तर काय एक फोन करावा लागेल. उद्याच्या उद्या तो फोन करा. पण आत्याबाई, साहेबांची इच्छा आहे की वहिनी साहेबांनी कॉलेजमध्ये जावं. माझी इच्छा आहे की तिने कॉलेजमध्ये जाऊ नये. आत्याबाई, मी साहेबांच्या इच्छेबाहेर काही करू शकत नाही. म्हणजे मला माफ करा. वाकनीस, या कॉलेजच्या प्रकरणातून दुसरं काही प्रकरण उद्भवलं ना तर मग निस्तरायला मला सांगू नका. या तुम्ही. कसला एवढा विचार करतेस? मी अमृताच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर नाही म्हटलं तरी आम्ही समोरासमोर येणार.
तेव्हा अमृताला अवघडल्यासारखं नाही ना व्हायचं. आता हे काय मध्ये नवीनच काढलंस? तसं नाही, अमृता मला मैत्रिणीसारखी वागवते. तुमची बायको म्हणूनही तिने मला मान्य केलंय, पण आई म्हणून. आता ह्या सगळ्याचा तुझ्या कॉलेजला जाण्याशी काय संबंध? परीक्षेत तुला तुझ्या नातेसंबंधांबद्दल नाही विचारणार आहेत. उलट हे नातंच मला जास्त हवंसं वाटतं, मोकळेपणाचं वाटतं. पण कधी कधी या मोकळेपणाची जास्त भीती वाटायला लागते. तुझ्या एकूण बोलण्यावरून मला असं वाटतंय की तू सगळ्याच गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड करतेस. मला असं म्हणायचंय की कॉलेजमध्ये गेल्यावर तिच्या मित्रमैत्रिणींना ती माझी काय म्हणून ओळख करून दे. अगं हा तिचा प्रश्न आहे ना, ती ठरवेल काय उत्तर द्यायचं ते. तू कशाला रक्त आटवतेस? पण तो प्रश्न माझ्याचमुळे निर्माण झालाय ना. हे बघ जानकी, आपलं नातं जग जाहीर आहे. मी तुझ्याशी लपून छपून लग्न नाही केलं आणि मला नाही वाटत अमृता सुद्धा लपवाछपवी करेल.